मागच्या वेळेस भारत ज्या ज्या देशांविरुद्ध यापूर्वी सेमीफायनल खेळलाय आणि हारलाय त्यांच्याकडून भारताने पुढच्या सेमीफायनलला बदला घेतलाय. ते सगळ्यात पहिल्यांदा सेमीफायनलला क्वालिफाय झाले आणि त्यांना माहित नाही की आपली सेमीफायनल कधी आहे आणि कुणाबरोबर आहे आणि कुठल्या ग्राउंडवर आहे. पण ऍक्च्युअल तो अपसेट नाहीये का, तर अफगाणिस्तान एवढी प्रॉपर क्रिकेटिंग नेशन आहे, एकदम प्रॉपर प्लेयर आहेत त्यांच्याकडे, तर दोन्ही डिझर्विंग टीम आहेत. साऊथ आफ्रिका भलेही काठावर जिंकली आहे पण ह्यावेळेस त्यांचं नशीब चांगलं जोरावर आहे. काल पाऊस आहे, आज पाऊस आहे आणि पुढच्या 24 तासात डबल पाऊस आहे. मॅच होण्याची शक्यता नाही आहे त्यात. पण असं मॅच न खेळता रोहित शर्मा आणि त्याच्या टीमला फायनलला जाणं आवडणार नाही. नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे क्रिकेटचं बोलवेमध्ये स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आम्ही बोललेलो की आम्ही पॉडकास्ट घेऊन येणार वर्ल्ड कप सेमीफायनलच्या आधी, तर नेहमीप्रमाणे आम्ही बोलत असतो ते आम्ही करत असतो. आम्ही पॉडकास्ट घेऊन आलो आहे. मस्त पॉडकास्ट आहे ही, क्रिकेटवरती गप्पा मारणार आहे. आपल्याबरोबर आहे क्रिकेट वेडा, खरा क्रिकेट वेडा ओमकार, जो पुण्यावरनं सध्या आपल्याला जॉईन होतोय. नमस्कार ओमकार, स्वागत आहे तुझं. नमस्कार समर्थ. मी बरेच दिवस झाले तुमचे व्हिडिओ बघतो स्मार्ट सोलापूरवरती. क्रिकेटचं बोल बे सिरीज आम्हाला आवडत होती, मध्ये बंद झाल्यामुळे थोडे दिवस आम्हाला बोर होत होतं. IPL मध्ये थोडं कमी पाहायला मिळाली. वर्ल्ड कप साठी तुम्ही ती परत चालू केली, त्यामुळं बरं वाटलं, आनंद झाला. आणि टू बी पार्ट ऑफ क्रिकेटचं बोल बे, आय फील इट इज ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. येस धन्यवाद ओमकार, खूप खूप आभारी आहे तुझा. तर सुरुवात करूया आपण. काय वाटतं तुला, सेमीफायनलला 4 टीम गेलेल्या आहेत. 4 टीमपैकी इंडिया आहे, अफगाणिस्तान आहे ग्रुप 1 मधनं आणि ग्रुप 2 मधनं इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका आहे. काय वाटतं, कोण जिंकेल, कशी होईल, काय होईल, याच्याबद्दल जरा बोल. स्वाभाविक आहे, भारत तर जाईलच फायनलला, कारण मागच्या वेळेस भारत ज्या ज्या देशांविरुद्ध यापूर्वी सेमीफायनल खेळलाय आणि हारलाय त्यांच्याकडून भारताने पुढच्या सेमीफायनलला बदला घेतलाय. त्यामुळे ह्यावेळेस मागच्या वेळेस जसं इंग्लंडने एकदम भारताचा दारुण पराभव केला होता 10 विकेटने, तसं काही न होता भारत यावेळेस इंग्लंडचा एकदम दारुण पराभव करेल आणि फायनलला जाईल. पण दुसरी जी सेमीफायनल आहे त्याच्यात मला सांग, इंग्लंडचा दारुण पराभवाच्या आधी मला असं वाटायला लागलं की पाऊस भरपूर आहे. आपण जर तू बघितलं वेस्ट इंडिजला, गयानामध्ये सध्या काय चालू आहे, भरपूर पत्रकार तिथले टाकायला लागलेत की पाऊस भरपूर, 90% पाऊस आहे. काल पाऊस आहे, आज पाऊस आहे आणि पुढच्या 24 तासात डबल पाऊस आहे. मॅच होण्याची शक्यता नाही आहे त्यातल्या त्यात. त्यामुळं भारत मे बी फायनलला जाईल. आपल्या सगळ्यांचं जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण व्हायची शक्यता भरपूर आहे. पण असं मॅच न खेळता रोहित शर्मा आणि त्याच्या टीमला फायनलला जाणं आवडणार नाही. मुळात त्यांचीच इच्छा असेल की एवढ्या फॉर्ममध्ये आपली टीम असताना आपण मॅच खेळून जावं. आणि ह्यापूर्वी पण असं भरपूर मॅचला झालंय की पावसाचं वातावरण आहे किंवा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आणि भारताची मॅचला पाऊस झाला नाही. एकच मॅच फक्त आपली गेली ती कॅनडाची, ती फ्लोरिडामध्ये नाही, कुठं फ्लोरिडाला मॅच, तिथं ती व्हायचा चान्सच नव्हता का, तिथं भरपूर पाऊस होता. पण काय सांगता येते, तर मॅच झालीच नाही तर मग डायरेक्ट चान्स आहे भारताला आणि भारताचा बदला अपूर्ण राहील. पुढच्या वर्ल्ड कपला घेता येईल समजा तो, पण फायनलला गेल्याचा आनंद जास्त आहे. फायनलला गेल्याचा आनंद जास्त आहे. येस, एक्झॅक्टली. ते काय, इंग्लंडला काय आपण असंही हरवतो, वर्ल्ड कप 2023 मध्ये सुद्धा हरवलेलं आहे, त्यामुळं काय प्रश्न नाही त्याचा. जरी मॅच झाली तरी राग आपल्याला काढायचाच आहे इंग्लंडवर. हा, तर ते तर आहेच. आणि दुसऱ्या सेमीफायनल बद्दल बोलायचं झालं तर दोन्ही डिझर्विंग टीम आहेत. साऊथ आफ्रिका भलेही काठावर जिंकली आहे पण ह्यावेळेस त्यांचं नशीब चांगलं जोरावर आहे. ज्या मॅच ते पूर्वी अशा 2-3 रनांनी किंवा शेवट 1-2 विकेटनी मॅच हरत होती, तर त्याच मॅचेस ह्या वर्षी जिंकायला लागलेली आहे साऊथ आफ्रिका. म्हणजे काही करून जिंकतात बरं का ते, म्हणजे 1 रनाने का विना पण जिंकतात. साऊथ आफ्रिका जिंकती मॅच. मार्क्रमने साऊथ आफ्रिकेचं नशीब बदललंय. मार्क्रम लकी कॅप्टन आहे. अंडर-19चा वर्ल्ड कप पण मार्क्रम एकदा जिंकला होता मला वाटते, 2014 का 16चा. तर मार्क्रम लक घेऊन आलाय साऊथ आफ्रिकेसाठी. आणि 2023ला पण साऊथ आफ्रिका जिंकली असती सेमीफायनल, पण काही चुका केल्या त्यांनी, त्यामुळे ती हारली. पण ह्यावेळेस लक त्यांच्या बाजूने आहे. तर मला वाटतं की 100% साऊथ आफ्रिका क्वालिफाय करेल फायनलला. आणि जर चुकून झाली आपली, अफगाणिस्तान फायनलला आली आपल्या बरोबर, अफगाणिस्तान जर फायनलला आली तर फायनलला अमेरिकेतून हलवून भारतात त्यांनी ग्रेटर नोएडाच्या ग्राउंडवर खेळवली पाहिजे. ग्रेटर नोएडा
हा बरोबर आहे. ग्रेटर नोएडा बरोबर त्यांच्या आता नेपाळमध्ये ग्रेटर नोएडामध्ये मॅचेस आहेत. अफगाणिस्तानला होम टीम दिली आहे. पण कौतुक आहे अफगाणिस्तानचं, त्यांच्याकडे स्वतःचं ग्राउंड नाही, त्यांचं सरकार आहे तसं असं तसं वाकडं तिकडं. ते लोक मात्र एकदम क्रिकेट फॅनेटिक आहेत. रस्त्यावर येऊन काबूल आपण ते कुस्तोमध्ये बघितलं, सगळीकडं रस्त्यावर आले होते लोक. त्यांच्या हालाकीची परिस्थिती. अशात सेमीफायनलला क्वालिफाय होणं म्हणजे असोसिएट नेशन नाही, आता ते प्रॉपर क्रिकेटिंग नेशन झालेलं आहे. भरपूर लोक आता अफगाणिस्तानने कोणत्या मोठ्या टीमला हरवलं अपसेट म्हणतात, पण ऍक्च्युअल तो अपसेट नाहीये का. तर अफगाणिस्तान एवढी प्रॉपर क्रिकेटिंग नेशन आहे, एकदम प्रॉपर प्लेयर आहेत त्यांच्याकडं, जे की एखाद्या कंटिन्युअस टेस्ट खेळतात. त्यांच्याकडे नाही आहेत असे स्पिनर, असे फास्ट बॉलर. फजल फरुकी, नवीन उल्लक तर त्या दिवशी हेडला जो बॉल टाकला त्यांनी, एकदम ड्रीम बॉल टाकला त्यांनी. तर असे काही फास्ट बॉलर आहेत. बॅट्समन आहे गुरबाज, इब्राहिम जदरान, 4 ते 5 गुरबा. अरे त्यांच्याकडे प्लेयर पण आहेत, त्यांच्याकडे ऍक्टर पण आहेत. हा, त्याच्याकडे त्यांचा कोचच मेन डिरेक्टर, एकदम प्रॉपर डिरेक्टर आहे. त्यामुळे त्यांचे ऍक्टर चांगले काम करतात. ते खतरनाक. काय 2 मिनिटात हॅमस्ट्रिंग बरा होतो हल्ली, बघितलं का तू. हा, इयान स्मिथ म्हणाला की मला ह्याच्या गुलबदीन नईबच्या डॉक्टरला भेटायचंय. मला 6 महिने 8 महिने झालं, मागचे गुडघा दुखतोय माझा, पण मला चांगला डॉक्टर मिळाला नाही. तर गुलबदीन नईबचा डॉक्टर चांगला दिसतोय, तर मला त्याला भेटायची इच्छा आहे. मला सांग, हेच जर अशी चिटिंग म्हणता येणार नाही, पण अशी टेक्निक जर ऑस्ट्रेलियाने वापरली असती तर अख्खं जग त्यांना चिटर म्हणून चिडवलं असतं. हेच इंग्लंडने केलं असतं तर चिटर म्हणून चिडवलं असतं. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? अशा भरपूर टेक्निक ऑस्ट्रेलियाने वापरल्या. ते स्टीव्ह बकनर नावाचं एक त्यांनी चिटिंग मशीनच आणलं होतं. त्यामुळं ऑस्ट्रेलिया इंग्लंडने काही केलं तरी ती चिटिंगच आहे. जे बॉल टेम्पर करू शकतात ते, जे अंपायरला सांगतायत की तो आउट देतो. रिकी पॉन्टिंग म्हणत होता की कॅच खाली पडलाय जमिनीवरती तरी रिकी पॉन्टिंगने बोट वर गेलं की लगेच अंपायर करत होतं. त्यामुळं या चिटिंग बिटिंग जरा मनमानी मरणं मला आठवत आहे. मला सांग, इंग्लंडनी 150 200 वर्षाचा त्यांचा क्रिकेटचा इतिहास आहे. ऑस्ट्रेलिया 150-200 वर्षाचा क्रिकेटचा इतिहास आहे. साऊथ आफ्रिका खूप वर्षापासून टेस्ट खेळत आहे, क्रिकेट खेळत आहे. ज्यांनी क्रिकेट चालू केलं ते सगळ्यात पहिल्यांदा सेमीफायनलला क्वालिफाय झाले, आणि त्यांना माहीत नाही की आपली सेमीफायनल कधी आहे आणि कुणाबरोबर आहे आणि कुठल्या ग्राउंडवर आहे. हा जी काही गोष्ट आहे, ही जी म्हणजे BCCI = ICC असं लोक म्हणतात, ते खरं दिसायला लागलं. कारण जे प्री सेडिंग केलेले सामने होते, सगळे प्री सेडेड सामने होते, त्याच्यामध्ये भारत हारला किंवा भारत A2ला गेला किंवा A1ला गेला तरी तो गयानामध्ये दुसरीच सेमीफायनल खेळणार. पण कुणाबरोबर खेळणार हे त्या A1 A2वर अवलंबून आहे. म्हणजे जी समोरची टीम आहे त्याला काही कल्पना नाही, म्हणजे त्यांनी कधी तयारी करायची, त्यांनी कुठल्या खेळपट्टीवर तयारी करायची, ह्याचा सगळा त्यांना काही कल्पना नाही. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? त्याच्यावर माझा एक पॉईंट आहे ऍक्च्युली, की हे प्री सेडिंग कशासाठी केलंय. हे कोणत्या एका देशात सामने होत नाहीयेत, ते वेगवेगळे बेट आहेत. किंवा आता गयानावरून तुला दुसरीकडे जायचंय, अमेरिका, फ्लोरिडा, तुला भरपूर ट्रॅव्हल करायचंय. जर समज तू इंडियाला सपोर्ट करतोय तर तुला माहिती पाहिजे की समजा तू क्वालिफाय झाला सुपर 8 साठी तर तू कुठं खेळणार आहे मॅच. बेसिकली ह्या पॉईंट करता त्यांनी सीडिंग केलं होतं. जर समजा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड ह्यांच्यात मॅच असती तर तिथं फ्लाईंग सोपं आहे, पण हे बेटावरून बुकिंग करणं, ट्रॅव्हल करून जाणं, हे मला सांग. सुपर 8च्या आधी ठीक आहे, प्री सेडेड सुपर 8च्या आधी ठीक आहे, पण जेव्हा सेमीफायनल फायनल जिथं नॉकआउट ही गोष्ट पिक्चरमध्ये येते त्यावेळेला प्री सेडिंग करणं गरजेचं आहे का? साठी प्री सेडिंग करणं चुकीचं आहे ऍक्च्युली. नॉकआउट साठी नाही केली पाहिजे, का तर नॉकआउट त्या मॅच नॉकआउट राहणारच नाही. मग त्या आधीच ठरल्या असतील तर मग त्याचा नॉकआउटला उपयोग नाही होणार आहे. तर हे आहे. पण BCCIची मनमानी जसं तू म्हणला तसं BCCIची मनमानी म्हणजे ह्यापूर्वी जेव्हा इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया खेळत होती तर त्यांची मनमानी चालतच होती. बांगलादेश सारख्या देशाला टेस्ट प्लेइंग नेशन म्हणतो आपण त्यांना, ऑस्ट्रेलियाने मागच्या 25 वर्षात त्यांना एक दौऱ्याकरता बोलवलं नाही की तुम्ही आमच्याकडे खेळायला या. जेव्हा अफगाणिस्तानकडे जायची वेळ आली ऑस्ट्रेलियाला तेव्हा ऑस्ट्रेलिया गेलं नाही सिक्युरिटी रिझनसाठी. पण तेच ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये खेळायला गेलं जिथं त्यांना धोका होता की त्यांच्यावरती हमला होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं, पण अफगाणिस्तानला नाही गेलं. तर मग ही ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड जसं करत होतं की IPLच्या मेन नॉकआउटसाठी किंवा जेव्हा IPLचे नवीन वर्ष होते तेव्हा इंग्लंड आपले प्लेयर पाठवत नव्हतं किंवा IPL चालावं नाही किंवा याच्यासाठी इंग्लंडनी ऑस्ट्रेलियाने भरपूर प्रयत्न केले. पण आता जर IPL चालायला लागले आणि BCCIची मनमानी आलीच आहे तर ती एक चांगली गोष्ट आहे. का तर भरपूर वर्ष असोसिएट नेशननी किंवा BCCIनी या 2 देशांचं सहन केलेलं आहे.
बरोबर आहे. आता परतफेड करण्याची वेळ आली असं म्हणतो का तू? करायची वेळ आलेली. नक्कीच आपण परतफेड कप जिंकून केली पाहिजे असं मला नेहमी वाटतं, रॅदर दॅन डुईंग इट इन व्हेरी अदर थिंग. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण मनमानी तर मनमानी. आता आहे $1 बिलियन BCCI आहे, विषयच नाही. आपण आपल्याला पाहिजे ते होणार. क्रिकेट मात्र आपण व्यवस्थित खेळणार. तिथं कुठं चिडचिड करणार नाही, तिथं कुठं चिटिंग करणार नाही. आऊट असेल तर आऊट देणार, नॉट आऊट असेल तर नॉट आऊट राहणार. कोणाला चिडवून काय करायचं नाही आपल्याला. भारत काय मग स्पिरिट ऑफ गेमच्या स्पिरिटमध्येच खेळलेला आहे. कधी चिडचिड केलेली नाही, काय नाही. आऊट नसेल म्हणजे असेल तरी स्वतःहून जाणारे, अंपायरचं निर्णय द्यायच्या आधी निघून जाणारे प्लेयर आहेत आपल्याकडे. त्यामुळं स्पिरिटचं भारत कुठं क्रिकेटचं कमी करत नाहीये. क्रिकेटचं डेडिकेशन तेवढंच आहे, पण ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जी पॉवर पाहिजे होती, जी इतके वर्ष नव्हती, ती आता मिळाली आहे, तर त्याचा भारताने योग्य वापर केला पाहिजे. अजून एक गोष्ट मला म्हणजे इतर लोकांना सध्या खटकते की भारताचे सामने भारताच्या संध्याकाळी म्हणजे तिथल्या सकाळी ठेवायला लागलेत. त्यामुळं भारतात तर लोक बघायला लागलेत सामने, पण जे तिकडे येणारं पब्लिक आहे, फ्लाय करून येणारं किंवा आदल्या दिवशी येणारं, तिकीट काढून येणारं, $100, $150, $200 तिकीट काढून येणारं, ते पब्लिक काही दिसत नाही. इवन इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये सुद्धा अर्ध्याच्या वर ग्राउंड रिकामं होतं. म्हणजे भारतामध्ये व्ह्यूअरशिप मिळावं म्हणून भरपूर प्रयत्न केलेत, पण तिकडं जे ग्लोरिफिकेशन आहे क्रिकेटचं, म्हणजे तिथलं ऑफकोर्स क्रिकेटचे फॅन आहेत. तू अफगाणिस्तान वर्सेस इंग्लंड किंवा अफगाणिस्तान वर्सेस इतर टीमची जरी मॅच बघितली आहे संध्याकाळची, म्हणजे आपल्या इथल्या सकाळची, तरी तिथं सुद्धा फुल हाऊस होतं, सगळे भरलेले होते स्टँड्स. मात्र भारताच्या वेळेला एवढा मोठा भारत, 140 करोड लोकांचा देश, तरी त्यांचे सामने पूर्ण भरलेले नव्हते. त्याच्यावर काय म्हणलं तुला? मुद्दा हाच आहे की वेस्ट इंडिजचा जो वेळ आहे आणि आपला जो वेळ इंडियाचा, तो मॅच करत नाही. जर समजा मॅच त्यांनी आपल्या वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार ठेवल्या असत्या किंवा अमेरिकेच्या वेळेनुसार, तर भारतात त्यांना बिलकुल एकदम शून्य व्ह्यूअरशिप मिळाली असती. आणि 140 कोटीमध्ये जवळपास 100 कोटी लोक ती मॅच बघतात. तर त्या व्ह्यूअरशिपच्या नादाखाली त्यांनी क्रिकेटचं तिकडे वाट लावली की जे लाईव्ह बघतात त्यांना ते मॅच बघायची संधी नाही मिळाली पाहिजे. तर ही एकदम BCCIची मनमानी आहे. जे खरे क्रिकेट लवर आहेत ते सकाळच्या मॅचला सुद्धा 1-1.5 करोडची व्ह्यूअरशिप होती. त्यांनी रात्री उशिरा झोपून किंवा रात्री लवकर जागून वगैरे मॅच पाहिल्याच असते. जे खरे क्रिकेट लवर आहेत, भारतात इतके लोक फुटबॉल पाहतात जे रात्री 1-2 वाजता उठून मॅच बघतात. तर जे क्रिकेट लवर आहेत त्यांनी मॅच पाहिल्या असते. हे BCCIने क्रिकेट लेवर जास्त भारतात, ते आरामात कधी पाहिजे तेव्हा मॅच बघू शकतात. रात्री 2 वाजता ठेवली तरी मॅच बघणारे लोक आहेत भारतात. हा, तर तेच की हे तर त्यांचा एकदम चुकीचा निर्णय होता. BCCI = ICC हे करायला नव्हतं पाहिजे. कारण ज्या मॅचेस ज्या वेळेत आहेत तिकडे वेस्ट इंडिजचे फॅन इतके स्पोर्ट्स लवर आहेत. विवियन रिचर्ड्स भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये येऊन त्यांना अभिनंदन करतो. वेस्ट इंडिज नाही जिंकली तर दुसरी टीम आम्ही तुम्हाला सपोर्ट आहे हा असं म्हणतो. कॅरेबियनच्या लोकांमध्ये रक्तात क्रिकेट आहे. जसं भारतात आहे तसं त्यांच्याकडे सुद्धा क्रिकेट आहे. विव रिचर्ड्सच्या शाळेतला माणूस जरी तो आता सध्या ड्रायव्हर असला तरी तो विव रिचर्ड्स बरोबर शाळेत क्रिकेट खेळलेला आहे. क्रिस गेल सुद्धा म्हणतोय की सध्या क्रिकेटचे सगळे पॉवर भारताकडे आहे आणि भारतापुढं कोण, BCCI पुढं कोण बोलू शकत नाहीये. तिथंच कळतंय की BCCIची बऱ्यापैकी मनमानी होतीये. कोई नहीं भाई, हमने भी बहुत दिन देखे, आप मनमानी करने का समय आ गया तो क्यों ना करे. पण हे जे देश आहेत ह्यांच्याबरोबर नाही झाली पाहिजे मनमानी. ऑस्ट्रेलिया इंग्लंड सोबत तुम्ही कितीही करा, पण वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे देश आहेत जे यांनी अजून ह्याच्या आधी सहन केले, आत्ताही सहन करतात ते. तर त्यांच्यासोबत नाही झालं पाहिजे. आणि वेस्ट इंडिज, कॅरेबियन मध्ये सगळे क्रिकेट लवर आहेत ते. एक्झॅक्टली 100% सहमत आहे तुझ्या ह्याला. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जी मॅच झाली, भारताचे जे 2 ओपनर होते रोहित शर्मा, विराट कोहली, ह्यांचे आत्तापर्यंत काही रन आले नव्हते म्हणावे तसे. रोहित शर्माने एक 50 मारली होती, पण विराट कोहलीचं दुसरं डक या वर्ल्ड कपमधलं, जो वर्ल्ड कपसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून ओळखला जातो, त्याच्या मागच्या 2016चा वर्ल्ड कप असेल. विराट कोहलीसारखा T20 खेळाडू भारतात त्यावेळेला नव्हता, आजही नाही आहे. पण विराट कोहलीचे 2 डक आलेत. एक सौरभ नेत्रावळकरनी काढलं आणि परवाच्या मॅचमध्ये एक आलं. विराट कोहलीचा फॉर्म हा फायनलमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? 100% मिळेल. ह्यापूर्वी राखून ठेवलेत का त्यांनी त्याचे रन? त्यांनी त्याचे रन राखून ठेवलेत. का तर त्याला माहिती की ह्यापूर्वी जेव्हा तो खेळलाय तेव्हा टीम खेळत नव्हती, पूर्ण टीमचं ओझ तो घेऊन चालत होता. पण ह्यावेळेस तो खेळला नाहीये तर टीम त्याला हे करत नाही, ओढत नेतीये. पण ते परत ओढत नाही. पण असं जाणवतं बरं का की विराट कोहली नाही खेळला
तरी टीमचं एवढं नुकसान झालेलं नाही आहे. आपले बाकीचे प्लेयर एवढे भारी खेळत आहेत की ऑटोमॅटिक आपण पुढे जातो. हां, आणि विराट कोहली जसं रोहित शर्मा इंटेंट दाखवत होता 2023च्या वर्ल्ड कपला की फ्रॉम द बॉल 1 मारायला चालू करत होता, तसंच विराट कोहली करायला बघतोय, पण ते नाही करू शकला नाही. जसं त्यांनी IPL मध्ये केलंय, पण IPL मध्ये कंडिशन वेगळं होतं, इकडे कंडिशन वेगळं होतं. युएसएच्या मॅच आपण काउंटच नाही केले पाहिजे, तिथं इंटेंट दाखवणं गरजेचं नव्हतंच. पण विराट कोहली जगातला एवढा मोठा बॅट्समन आहे की तो कुठल्याही कंडिशनला कोप अप करून कुठेही रन बनवू शकतो. हे एवढं कॅलिबर त्याच्याकडे आहे. IPLला लोक म्हणतात IPL मध्ये रन बनवले, इंटरनॅशनलमध्ये ओपनिंगमध्ये फेल होतोय, इंटरनॅशनल खेळणं त्याला जमत नाही. पण असं नाही आहे. IPL उलट जास्त अवघड टुर्नामेंट आहे. जर आपण क्रिकेट फॉलो करत असू तर IPL जास्त अवघड टुर्नामेंट आहे, कारण फक्त जरा खेळपट्टी सपाट आहे हे मान्य आहे IPL मध्ये, पण IPL जरा जास्त आहे. इंटरनॅशनल क्रिकेट त्या मानाने जरा कमी अवघड आहे इझिली, कारण कधी कधी तुम्हाला खूप हलके बॉलर खेळायला मिळतात. त्यांच्याबरोबर खेळून आपण फॉर्ममध्ये परत येऊ शकतो. होपफुली सेमीफायनलमध्ये मॅच झाली तर विराट कोहली इंग्लंडला फटकावेलच. अदर दॅन दॅट फायनल तर आहेच. हां, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे विराट कोहलीने रन केले ते, पण आतापर्यंत अमेरिकेत त्याला त्याच्या क्षमतेनुसार तेवढा काही खेळता आलं नाहीये. जसं की जेवढं मला माहिती तेवढं त्यांनी 10 मॅच खेळून काहीतरी 90-95 रन केले होते. तर अमेरिका असं एकमेव ठिकाण आहे जिथं त्याला व्यवस्थित खेळता आलं नाहीये. पण ठीक आहे, काय सगळीकडे खेळलाय तर दाखवून देतोय की मी पण माणूस होते, माझ्याकडून चुका होत होते, मी काही देव नाही सगळीकडेच व्यवस्थित खेळायला. तर त्यामुळं एक चूक त्याला पण माफ आहे. पण सेमीफायनलमध्ये विराट कोहली, मला खात्री आहे की सेमीफायनल भारत जर मॅच झालीच, बिना पावसाची मॅच जर झालीच, तर विराट कोहली 100% कमबॅक करेल, आणि असा कमबॅक करेल की सगळ्या ट्रोलर्सची तोंड बंद होतील. येस, होपफुली विराट कोहली एकदम खतरनाक मॅच खेळेल सेमीफायनलला. आणि अजून एक मुद्दा, मेन महत्वाचा मुद्दा, रोहित शर्माबद्दल बोलायचं राहिलं. अरे हा, रोहित शर्माबद्दल बोलायचं राहिलं. नाही, माझं हे म्हणणं होतं की आपण दरवेळेला रोहित शर्मा विराट कोहलीबद्दल बोलतो, कीपरबद्दल बोलतो आपण भरपूर, पण स्लिपला उभारलेल्या फिल्डरबद्दल बोलत नाही. म्हणजे आपण बुमराह, कुलदीप यादवबद्दल बोलत नाही. तर बुमराहची जी बॉलिंग आहे अशा कंडिशनमध्ये कितपत योग्य आहे आणि कितपत सटीक मार आहे त्याचा. एक तर बुमराह सारखा बॉल, त्या दिवशी मी एक मीम पाहिलं होतं की व्हेरिएशन, ॲक्युरसी किंवा अजून लेफ्ट हँड विरुद्ध राईट हँड विरुद्ध, तर सगळीकडे बुमराह 98, 99, 100 असंच होतं. फक्त एक ठिकाणी कुठेतरी व्हेरिएशनला बुमराहला 68 होतं. तर ते कुणी दिलं होतं मला माहित नाही. आता बुमराह एवढे व्हेरिएशन जगात दुसऱ्या कोणत्या बॉलरकडे नाहीत. तसंच की इतिहास भूगोलात जरा कमी मार्क आहेत, पण बाकी मराठी, विज्ञान, गणितांमध्ये 98-99 मार्क. हुशार खेळाडू आहे, सगळ्यात हुशार खेळाडू आहे. आणि सगळीकडे जर 100 दिले तर लोक शंका घेतील, त्यामुळं ते एका ठिकाणी त्याला कमी मार्क दिले. एका ठिकाणी कमी मार्क दिलेत की हा ठीक आहे. पण त्या दिवशी ट्रॅव्हिस हेडला जसं त्याने एक फास्ट बॉल टाकला होता, आणि त्याला माहिती होतं की ट्रॅव्हिस हेड ज्या वाऱ्याच्या दिशेला मारायला बघतोय, म्हणजे ऑफ साईडला मारायला बघतोय, तर त्यांनी बरोबर ऑफ साईडला बाहेर बॉल दिला आणि स्लो बॉल टाकला, त्यामुळे ट्रॅव्हिस हेड पकडला. तर बुमराहची म्हणजे युक्ती, शक्ती सगळ्याच बुमराहकडे सगळं आहे. आपण तर मध्ये एकदा इंटरव्ह्यू बघितला नितीश राणाचा, तो म्हणला होता की खांद्याच्या खाली 10%, खांद्याच्या वर 90% क्रिकेट आहे सगळं. म्हणजे डोळे आणि तुमची बुद्धी किती तल्लक आहे ह्याच्यावरती सगळं क्रिकेट. आणि त्याच्यात जबरदस्त स्किल आहेत बुमराह. स्किल तर आहे, स्किल नो डाऊट बुमराहकडे किती आहे सगळ्या जगाला माहिती. पण जो वेस्ट इंडियन अटॅक होता 80 किंवा 70-80च्या दशकात, जे 4 फास्ट बॉलर होते, तर ते लोकांना वाटत होतं की स्पीडमुळे त्यांच्या, पण नाही, ते त्यांची स्किल तेवढी होती. तर त्याच लेवलची स्किल बुमराहकडे आहे. त्या लेवलची स्किल आता जगात दुसऱ्या कोणत्याच बॉलरकडे नाही. एक डेल स्टेन होता आणि बुमराह आहे. एक बुमराह आहे. कुलदीप यादव सुद्धा कौतुक आहे, कारण USA मधले लेग त्यांनी खेळला नाही, इकडे आला आणि इकडे जी काही कामगिरी करतोय तो एकदम खतरनाक. हा, USAचा लेग तर तिथं फास्ट बॉलिंग सीमरसाठी हेल्प होती म्हणून त्याला घेतलं नाही. त्याला घेतलं तरी असतं तरी तिथं सीमरच्या उपयोग नव्हता. त्याला घेतलं असतं तरी त्यांनी समजा तो सीमर झालाच आहे. त्या दिवशी वर्ल्ड कप मध्ये 2023च्या त्यांनी विल्यमसनला 116च्या स्पीडने बॉल टाकला होता. त्यामुळे कुलदीप सीम बॉलिंग पण टाकतोय. पण जो खरा स्पिनर आहे, पण जो सीम बॉलिंग टाकतो असा जो, म्हणजे लोक म्हणाले बाबा CSKचे प्लेयर काय इंटरनॅशनलमध्ये खेळत नाहीत, जडेजा, शिवम दुबे,
ह्यांना कधी सूर गवसणार आहे? जडेजा म्हणजे मला तर पहिल्यापासून वाटतं की जडेजा बिग मॅच प्लेअर नाहीये. T20 इंटरनॅशनल मध्ये सध्या त्याचं काही स्थान नाही असं खूप लोक म्हणतात. मध्ये तर नाही ते. ओडीआय मध्ये 2019 ते एक इनिंग खेळला. जडेजा एक इनिंग खेळतो आणि पुढच्या 10 मॅच बुक करून घेतो. आणि त्याच्या फिल्डिंगमुळे म्हणजे जसं 3D प्लेअर होतं की जडेजा बिलकुल 3D प्लेअर नाहीये. फक्त फिल्डिंगमुळे जडेजा टीम मध्ये आहे की चांगला पॉइंट वरती चांगली फिल्डिंग करतो. पण त्या दिवशी चांगला फिल्डरने पण कॅच सोडला बाउंड्रीवरती. विराट कोहलीने कॅच सोडला. विराट कोहली कॅच सोडला. अक्षर पटेलने एवढा भारी कॅच पकडला आणि तिकडे लॉंग ऑफला फिल्डिंग सोडली. अक्षर जडेजाची परफेक्ट रिप्लेसमेंट आहे. आता ह्या वर्ल्ड कपला तर झालं जडेजाचं सिलेक्शन, पण पुढच्या आता वर्ल्ड कप झाला की T20 मध्ये जडेजाचं बिलकुल स्थान नाहीये. शिवम दुबे एवढं खतरनाक खेळला म्हणून त्याला घेतलं, पण खेळल्यानंतर चेन्नईमध्ये सुद्धा त्याचे डक आहेत. म्हणजे वर्ल्ड कप मध्ये सिलेक्शन झाल्यापासून एकदम नर्वस झालाय. ती मला 2 इनिंग खूप आवडल्या लास्ट वाल्या की मारली नाही त्यांनी किंवा 6 वगैरे जास्त मारले नाही, पण तो जसं कॅमेरन ग्रीन RCB साठी करत होता की शेवट 4-5 नंबरला येऊन 20-30 रन काढत होतं की जे 20-30 रन शेवटी फायद्याचे होते ते. कारण पण अशा कंडिशन मध्ये मला अजून एक विचारायचं आहे की जर शिवम दुबे बॉलिंगच करत नाहीये तर ॲज अ तुम्ही प्युअर बॅट्समन म्हणून खेळताय, तर संजू सॅमसन ॲज अ प्युअर बॅट्समन त्याच्यापेक्षा भारी आहे. रिंकू सिंग भारी आहे, पण म्हणजे असं लोक म्हणतात की भारी आहे, रिंकूला संधी द्या, पण संधी दिली पाहिजे की नाही? रिंकू चांगला प्लेअर आहे, क्वालिटी आहे. मागच्या जेवढ्या T20 त्याला भारताकडून खेळायला मिळाल्या चांगला खेळलाय, पण एक्सपिरियन्स पण पाहिजे तिथं. दुबे ह्यापूर्वी भरपूर इंटरनॅशनल मॅच खेळलेला आहे. दुबेला मोठ्या स्टेजचा अनुभव पण आहे आणि दुबे बिग मॅच प्लेअर आहे. मला असं वाटतं की सेमीफायनल मध्ये जर चान्स मिळाला किंवा फायनल मध्ये दुबे चांगला परफॉर्म करेल. त्याला कठीण प्रश्न विचारले पाहिजे, त्याला त्या सिच्युएशन मध्ये टाकलं पाहिजे, तर बाहेर निघणारा प्लेअर आहे त्याच्यातनं. स्पिन डिस्ट्रॉयर आहे दुबे. तसं काय जमलं नाही त्याला ह्याच्यात वर्ल्ड कप मध्ये, पण खेळेल तो. संजू सॅमसन टॉप ऑर्डर बॅट्समन आहे. आता टॉप मध्ये आपली कुठं जागाच बनत नाहीये. टॉप 3 मध्ये तर जागा बनत नाही. टॉप 3 मध्ये तर जयस्वालची जागा बनत नाहीये, तर संजू सॅमसन खूपच लांब आहे. हा, त्यामुळे संजू सॅमसनला खाली खेळून 4-5-6 नंबरला काय उपयोग नाही. तो खेळला तर टॉप 4लाच खेळला पाहिजे, नाहीतर मग नाही खेळला पाहिजे. तेवढंच फक्त एक त्याचं हे. नाही तर क्वालिटी, संजूच्या क्वालिटी बद्दल डाऊटच नाहीये. संजू सारखा एकदम कॉम्पॅक्ट प्लेअर नाहीये भारतात दुसरा. अर्शदीपनी जरी जास्त विकेट घेतले असतील, 15 विकेट घेतले असतील, तरी त्याची इकॉनॉमी पण जास्त आहे. तो जर विकेट घेतले नाही त्यांनी कुठल्या मॅचमध्ये, तर तो हमखास 4 ओव्हर 35-40 रन खाणारा प्लेअर असा दिसतोय. त्याच्याबद्दल काय म्हणजे कधी तो इकॉनॉमिकल बॉलिंग करायला सुरू करणार, काय असं वाटतं तुला? अर्शदीप कडून इकॉनॉमिकल बॉलिंग एक्सपेक्ट करतच नाहीये इंडियाला. इकॉनॉमिक बॉलिंगसाठी बुमराह आहे, कुलदीप यादव आहे की ज्यांच्या विरुद्ध रिस्क घेत नाहीयेत बॅट्समन, तर त्यांच्या 4-4 ओव्हर निघून जातात ते 20-25 मध्ये. त्यामुळं जे सगळी रिस्क घ्यायची ते सगळे अर्शदीप. बरोबर आहे तुझा मुद्दा. त्यामुळे त्या नादात त्याला कोणी ठोकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं भारत पण जास्त टेन्शन घेत नाही की अर्शदीपला मारायच्या नादात विकेट पडणार आहेत. पण हे असंच झालं होतं इंग्लंड जेव्हा आपण सेमीफायनल खेळलो 2022ची, त्यावेळेला अर्शदीपला नाही म्हणजे ते नॉट आउट मारलं इंग्लंडने. 2022चं ते पिचच वेगळं होतं. तेच ऍडलेड मध्ये भारत बांगलादेशकडून पण हारायला आला होता. ते पावसाची कृपा झाली आणि राहुल लिटन दासला रनआउट केलं, त्यामुळे भारत वाचला. नाही तर बांगलादेशकडूनच हारला असता भारत. ते पिच म्हणजे सेम दुबई UAE वाला पिच होतं की तुम्ही टॉस जिंकून बॉलिंग घ्या. चेसला तुम्हाला 250 जरी असले तरी चेस होतात तिथं, तसलं पिच होतं. त्यामुळे तिथं काय दोष नव्हता भारतीय बॉलरचा. म्हणजे बेटर करू शकले असते. 10 विकेटने हारणं म्हणजे जरा जास्तच दारुण पराभव झाला, पण 2-4 विकेट पडायला पाहिजे होते. तर अर्शदीपचं तेच आहे, हार्दिक पांड्याचं पण तेच आहे की तुम्ही. पण सो आता भरपूर पुढे आलोय आपण त्या सगळ्या गोष्टींपेक्षा. 2024चा T20चा वर्ल्ड कप आहे, सुरू झालाय. भारत सेमीफायनलमध्ये गेलाय, सेकंड सेमीफायनल खेळतोय. पाऊस पडला तर डायरेक्ट फायनल आहे. अफगाणिस्तान येऊ दे किंवा आफ्रिका येऊ दे, भारत तयार आहे खेळायला. भारत वर्ल्ड कप जिंकणार का? कारण एक प्रश्न त्याच्या आधीचा शेवटचा जाता म्हणून विचारतोय. कारण 2023ला आपण 10 मॅच सलग जिंकलो आणि फायनल हरलो. आपण प्रत्येक वर्ल्ड कपला जर एखादी मॅच लीग स्टेजमध्ये हरलो तर वर्ल्ड कप आपला आहे, पण या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा आपण एकही मॅच हरलेलो नाही. पण अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आपली मॅच जेव्हा अपॉइंटमेंट होते तेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकला आहे.
तर दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हरवले त्यावेळेस नॉकआउटमध्ये, म्हणजे बेसिकली ऑस्ट्रेलियासाठी नॉकआउटच होती ती. नॉकआउटमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले, त्यावेळेस भारत जिंकलेलं आहे. पण आता पुढे आलो आपण, भारत वर्ल्ड कप जिंकणार आहे तर 100%. पण जिंक्स नाही करायचं आपल्याला, जिंक्स नाही कर, रिव्हर्स जिंक करू आपण. इंग्लंड खूप ऊन पडणार आहे, इंग्लंड गेलेली आहे फायनलला. इंग्लंड मागच्या वेळेस 10 विकेटनी जिंकली होती, ह्यावेळेस किमान 9 विकेटनी तरी जिंकल, किंवा पहिली बॅटिंग आली 100 रनांनी जिंकल. त्यामुळं इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान जी वर्ल्ड कप 2023च्या वर्ल्ड कप मधली सगळ्यात इंटरेस्टिंग मॅच होती, ती 2024च्या वर्ल्ड कपची फायनल होईल. एक नंबर. सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेअर बद्दल बोलायचं राहिले, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या जेवढ्या शिव्या त्यांनी IPLच्या वेळेला खाल्ल्यात तेवढेच कौतुकाचे शब्द त्याच्या पाठीवर कानावर ऐकायला मिळतात आपल्याला वर्ल्ड कप. ऍक्च्युअली ती बरोबर हे इंग्लिश म्हणे की यू ट्रोल हिम देअर बेग हिम हिअर, तर तसं आहे बरोबर. हार्दिक पांड्याने जे त्याला शिव्या घालत होते त्यांना पण माहिती होतं शिव्या घालताना की पंड्याची गरज आपल्याला वर्ल्ड कप मध्ये पडणार आहे. आणि पंड्या प्रत्येक मॅचला इम्पॉर्टंट, ज्या दिवशी बांगलादेश विरुद्ध कुणीच खेळलं नाही, सगळे जात होते, पंड्याने 50 मारली, 2 विकेट काढल्या. काल पण तो एक 6 मारला पंड्याने, कोण कम्पॅट कमिन्सला सलग 2 6 मारले. त्यातला पहिला जो 6 होता तो पंड्याचा स्वाग आहे, तो पंड्या रिअल पंड्या आहे. रिअल पंड्या. हार्दिक पांड्या बेस्ट. भारताला हार्दिक पांड्याची गरज आहे. 2001 माझं हे पण म्हणणं आहे की 2023च्या वर्ल्ड कपला जर पंड्या खेळला असता तर लोक म्हणतात की शमीला खेळायला नसतं मिळालं किंवा काय, पण पंड्या असता तर शमीची गरजच नसती, गरजच पडली नसती. भारत आरामात. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या 2 प्लेयरना आपण खूप मिस केलंय 2023च्या वर्ल्ड कपमध्ये. पण होपफुली ते आता सध्या आहेत. क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर म्हणतात, पण उलट्या बाजूनी सुद्धा क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर आहे. ज्या शिवाय हार्दिक पांड्याने IPLमध्ये खाल्ल्या तेवढंच कौतुक तर आता वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. होपफुली भारत वर्ल्ड कप जिंकेल. आणि अजून काय बोलायचं तुला जाता जाता? भारत, मी नाही बोलणार भारत वर्ल्ड कप जिंकल, मी रिव्हर्स जिंक करतोय. मी भरपूर पैसा पण लावलाय ते की इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान मॅच होणार आहे फायनल, त्यामुळं भारत जिंकल असं मी काय बोलणार नाही. ओके असंच राहूया आपण, म्हणजे रिव्हर्स जिंक किंवा जिंक्स दोन्हीपैकी एक तरी खरं झालं पाहिजे. मला तर वाटते भारत जिंकलो, पण असं उघडपणे बोलायचं नाही परत, कारण कोण स्टोऱ्या डिलीट करत बसणार, कोण सगळं बोललेलं परत घेणार. एकदा सोडलेला बाण काही परत येत नाही की नाही. 2023च्या वर्ल्ड कपच्या फायनलला मी गेलो होतो तिथं मैदानात. ज्या क्षणी विराट कोहलीची विकेट पडली तिथून पुढच्या भारताची बॉलिंग येऊन 47 वर 3 जेव्हा ऑस्ट्रेलिया झालं होतं तोपर्यंत सगळं ग्राउंड शांत होतं, आणि त्यानंतर पण सगळं ग्राउंड शांत होतं. तर तसं काय आपल्याला पाहायचं नाहीये यावेळेस, त्यामुळे जिंक्स करायचं नाही. 1 लाख लोक काही बघणार नाही आहेत, पण 28,000 कॅपॅसिटी आहे बार्बाडोसची, पण 140 कोटी लोक इकडनं सपोर्ट करणार आहेत. जरी त्यांचे हावभाव आपण घरातल्या घरात बघू शकत नाही तरी सुद्धा आपल्याला जेव्हा वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर मुंबईमध्ये एअरपोर्टवरती जे काही स्वागत होणार आहे, अख्खी मुंबई भरून जाणार आहे. कुठल्याच आंदोलनाचा एवढा क्राऊड गोळा होणार नाही जेवढा रोहित शर्मा विराट कोहली ट्रॉफी घेऊन मुंबईला आलेलाच होईल. विराट कोहली, रोहित शर्मा, राहुल द्रविड तिघांसाठी ट्रॉफी जिंकणं गरजेचं आहे. राहुल द्रविडचं जेवढं कौतुक करावं कमी आहे, कारण असं नाही की तो आला तेव्हा एकदम वातावरण व्यवस्थित होतं किंवा काय होतं. भारतीय क्रिकेटमध्ये अतिशय खराब वातावरण चालू होतं. विराट कोहलीची कॅप्टन्सी गेली होती, फॉर्मॅट चेंज, तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन वेगवेगळे होते, ग्रुप्स पडलेले, सो कॉल्ड जे लोक म्हणतात, सो कॉल्ड ग्रुप झाले होते टीम मध्ये. तर एकदम ते व्यवस्थित हँडल केलंय, आणि त्यानंतर ट्रॉफी जिंकायला आलो होतो आपण. 2022ची सेमीफायनल हारलो, 23ची फायनल हारलो. तसं ह्यावेळेस न होता एक स्टेप पुढे जाऊन आपण फायनल नंतर काय हारायचे हारा, फायनल जिंका पाहिजे. एक स्टेप पुढे जाऊ आपण, कदाचित गेलंच पाहिजे, जिंकल भारत ट्रॉफी. नक्की भारत जिंकणार आहे. तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देताय, सगळे क्रिकेटचं बोलबेला फॉलो करताय, लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय. हा पूर्ण पॉडकास्ट बघा. भरपूर गोष्टी ह्याच्यामध्ये आम्ही बोललेल्या आहेत की BCCI इज इक्वल टू ICC आहे का, विराट कोहलीला कधी फॉर्ममध्ये येणार विराट कोहली, रोहित शर्माचे बँडो रन किती महत्त्वाचे होते. आपण कीपरबद्दल बोलतो पण स्लिपला उभारलेल्या फिल्डरबद्दल बोलत नाही. कुलदीप यादव, बुमराह किती महत्त्वाचे खेळाडू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ओंकारनी आणि मी याच्यामध्ये व्यवस्थित, आम्ही काय क्रिकेट एक्सपर्ट नाही, पण आम्ही जे आमच्या आयुष्यात जन्मल्यापासून जे क्रिकेट बघत आलो आहे, जे फॉलो करत आलो आहे,
त्याच्याने आपल्या सतत विवेकबुद्धीला प्रत्येक भारतात म्हणजे भारतात म्हणतातच की क्रिकेट हा खेळण्याचा नाही बोलण्याचा विषय आहे. त्यामुळे आपण प्रत्येक मॅच झाल्यानंतर अर्धा तासाचं कुणी काय काय बोललं आहे, कुठले रिव्ह्यू आहेत, काय आहेत, सगळं बघत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही आमचा पॉडकास्टसुद्धा बघावा अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे तुमची रजा घेतो. परत भेटूया अशाच मोठ्या छान व्यवस्थित सुंदर क्रिकेटवरच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बघत राहा क्रिकेटचं बोलवे. धन्यवाद ओंकार, तू आम्हाला एवढा वेळ दिलास. दोघंही आपण वर्किंग आहोत, अशातनं थोडासा वेळ काढून क्रिकेटबद्दल आणि सी पॉझिटिव्ह आपण आहे सगळेजण, क्रिकेट पॉझिटिव्ह रक्तग्रुप आहे आपला. आपण क्रिकेट बोलणारच आणि बोलतच राहू. येस, धन्यवाद समर्थ. मला पण असा आनंद झाला, क्रिकेटचं असं पब्लिकली बोलून आनंद झाला. कारण काय क्रिकेट आपण मनात ठेवतो, 4 लोकात बोलतो, पण एवढ्या म्हणजे प्लॅटफॉर्मवरती येऊन भरपूर ज्यांना अनलिमिटेड ऑडियन्स आहे असा बरोबर क्रिकेट बोलणं हे खूप भारी वाटतं, भारी फिलिंग आहे. मेन हॅव ओनली 4 moods: वॉच क्रिकेट, टॉक क्रिकेट, अॅनलाइज क्रिकेट, ड्रीम अबाउट क्रिकेट. तर तेच आहे की दिवसभर मॅच संपली की मी तर पहिलं जाऊन पाकिस्तानी शो बघतो. पाकिस्तान सारखे अॅनालिस्ट दुसरीकडे जगात कुठं नाही. द ग्रेट क्रिकेटर झक मारतात त्या दोघां पुढं, इफ्फी आणि वसे पुढं. आणि आता नवीन इफ्फी जन्माला आलाय त्यांच्याकडे, अहमद शहजादच्या रूपाने. तर तो सरळ उघड बाबा राजा शिव्या देतोय आणि ऍक्च्युली करेक्ट मुद्द्यावरती शिव्या देतोय. त्यामुळं बरोबर आहे त्याचं. पाकिस्तानी शोज बेस्ट शो आहेत क्रिकेटबद्दल, बाकीकडे नाहीये. क्रिकेट खेळायला ग्राउंडवरती त्यांचा शो एकदम खराब आहे, पण त्यांचं ग्राउंडच्या बाहेरचे शो चांगले आहेत. बोलण्यात त्यांना हरवू शकत नाही. एक प्लेअर बद्दल बोलायचं राहिलं आपलं, रिषभ पंत. स्पायडरमॅन म्हणजे जेवढे त्याची बॅटिंगची चर्चा होती त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या किपिंगची चर्चा झाली पाहिजे. का तर जो माणूस 14 महिन्यापूर्वी गुडघ्यावरती स्वतःच्या पायावरती उभा राहू शकत नव्हता किंवा डायरेक्ट मृत्यूच्या दाढेतून परत आलाय तो, आणि तो अशी किपिंग करतोय की ऍक्च्युअल स्पायडरमॅन वाटतोय तो, की स्पायडर फेकला आणि तो जाऊन कॅच पकडून येतोय. तर रिषभ पंतला पण क्रेडिट गेलंच पाहिजे. म्हणजे रोहित शर्माने शिव्या घातल्या त्याला, पण ते छोटा भाऊ म्हणून त्यांनी समजून घेतले असतील. पण जो सगळ्यात जास्त प्रेम करतो त्यालाच आपण जास्त शिव्या देतो असंही आहे. त्यामुळे रिषभ पंत पण तेवढं क्रेडिट डिझर्व. येस रिषभ पंतवर आपण एक व्यवस्थित व्हिडिओच करूया मस्त, कारण तेवढा खतरनाक प्लेयर आहे तो. येस बरं झालं. धन्यवाद ओंकार, आलास तू. एकदम प्रॉपर पॉडकास्ट झालेला आहे, पहिला पॉडकास्ट क्रिकेटचं बोलबेचा एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती. आणि असंच राहू दे प्रेम तुझं. भेटूया आपण परत. येस, बाय.